Hello students, welcome to tutoringcluster.com. So this is the second part of unit number 4, that is mensuration, right? तर पार्ट 1 मध्ये आपण काही 2D ऑब्जेक्ट्स डिस्कस केले होते, त्याचे फॉर्म्युलेज बघितले होते एरिया कॅल्क्युलेट करण्याचे आणि त्यानंतर आपण त्याच्यावर काही एक्झाम्पल सुद्धा सॉल्व केलेले आहेत, राईट? सो होप यू हॅव वॉच पार्ट नंबर 1. या पार्टमध्ये कंटिन्युएशन टू दॅट वी आर गोइंग टू डिस्कस 3D ऑब्जेक्ट्स. आपण आता 3D ऑब्जेक्ट्स डिस्कस करणार आहोत. सो बिफोर दॅट, इफ यू आर न्यू टू माय यूट्यूब चॅनल, प्लीज डू लाईक अँड सबस्क्राईब. You can also hit the notification bell and please don't forget to join us on Telegram and like us on Facebook. So let us start part number 2. Okay, so in this video we are going to discuss all the 3D objects. बघा, 3D ऑब्जेक्ट्स म्हणजे काय, ज्यांना जो ऑब्जेक्ट किंवा जो शेप डिफाइन करायला आपल्याला 3 कोऑर्डिनेट्स लागतील. फॉर एक्झाम्पल, सपोज मी इथे क्यूब ड्रॉ करतोय. ओके, हा जर क्यूब आपल्याला डिफाइन करायचा असेल तर आपल्याला किती कोऑर्डिनेट्स लागणार आहेत? आपल्याला 3 कोऑर्डिनेट्स लागतील. एक कोऑर्डिनेट तुमचा होईल x, राईट, सेकंड कोऑर्डिनेट होईल y आणि थर्ड एक कोऑर्डिनेट लागणार आहे, दॅट इज व्हॉट, z. म्हणून आपण यांना काय म्हणतो, 3D ऑब्जेक्ट्स असं आपण म्हणतो, राईट? सो लेट अस डिस्कस ऑल दीज ऑब्जेक्ट्स. ओके, फर्स्ट ऑब्जेक्ट आपण डिस्कस करणार आहोत, that is cube. ओके, या क्यूब मध्ये सपोज दिस इज द लेंथ ऑफ द क्यूब, लेट्स से दिस इज द ब्रेथ अँड दिस इज द हाईट ऑफ द क्यूब. ओके, तर तुम्ही जर इथे क्यूब ऑब्झर्व केला तर त्याच्या तिन्ही साइड्स काय आहेत, इक्वल असतात. दॅट मीन्स इन द क्यूब, सी देर आर टोटल, या क्यूबला टोटल किती साइड्स आहेत, 6 साइड्स आहेत किंवा 6 फेसेस आहेत असं आपण म्हणू शकतो, राईट? त्या तिन्ही साइड्समध्ये लेंथ इज इक्वल टू ब्रेथ इज इक्वल टू काय आहे, हाईट. ओके, तर या क्यूबचा जर तुम्हाला सरफेस एरिया कॅल्क्युलेट करायचा असेल, काय कॅल्क्युलेट करायचं आहे, पहिले आपल्याला सरफेस एरिया. बघा, या ऑब्जेक्ट्समध्ये आपण एरिया, सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम या 2 गोष्टी कॅल्क्युलेट करणार आहोत. सो सरफेस एरिया, बघा तुम्ही जर हा शेप ऑब्झर्व केला, इट्स अ स्क्वेअर. स्क्वेअरचा एरिया किती असतो, साईड स्क्वेअर. ओके, जर आपण ए ला साईड मानलं तर त्याचा एरिया किती होईल, ए स्क्वेअर. टोटल किती फेसेस आहेत, 6 फेसेस. म्हणून याचा जो सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया किती होईल, 6 इंटू ए स्क्वेअर. ओके, त्यानंतर व्हॉल्यूम, व्हॉल्यूम ऑफ क्यूब. बघा, व्हॉल्यूमचा अर्थ काय आहे की हा जो तुम्ही क्यूब इथे ड्रॉ केलेला आहे, याच्यामध्ये जर तुम्ही एखादा सबस्टन्स जर पोर केला, तुम्ही जर एखादा सबस्टन्स याच्यात टाकला तर तो किती बसेल. ओके, सो दॅट इज हाऊ वी कॅल्क्युलेट व्हॉल्यूम. त्याचा मिनिंग काय होतो, व्हॉल्यूम, की त्या ऑब्जेक्टमध्ये किती सबस्टन्स मावू शकेल. ओके, सो व्हॉल्यूम इज कॅल्क्युलेटेड युजिंग द फॉर्म्युला ए क्यूब. ओके, सरफेस एरिया आहे, याचं युनिट काय होईल, सेंटीमीटर स्क्वेअर और mm स्क्वेअर, बरोबर आहे. व्हॉल्यूम आहे, याचं युनिट काय होईल, सेंटीमीटर क्यूब और mm क्यूब, राईट? ओके, लेट अस डिस्कस सेकंड ऑब्जेक्ट. दिस इज क्यूबॉइड. ओके, जर तुम्ही क्यूब आणि क्यूबॉइड हे 2 ऑब्जेक्ट्स जर कम्पेअर केले तर तुम्हाला कळून येईल की क्यूबॉइडमध्ये L इज नॉट इक्वल टू B, नॉट इक्वल टू H. ओके, मे बी या व्हिडिओमध्ये थोडंसं इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ॲक्च्युली, त्याच्यामुळे मे बी लिटिल बिट मध्ये तुम्हाला डिस्टर्ब होत असेल, बट प्लीज 1-2 व्हिडिओज हे बेअर करा, राईट? ओके, सो क्यूबॉइडमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, लेंथ इज नॉट इक्वल टू ब्रेथ इज नॉट इक्वल टू हाईट. ओके, सो इफ यू वॉन्ट टू कॅल्क्युलेट सरफेस एरिया, जर तुम्हाला सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड कॅल्क्युलेट करायचं असेल, फॉर्म्युला इज 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH
प्लस HL. ओके, म्हणजे लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट दिलेलं असेल, तुम्ही सरफेस एरिया या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करू शकता. ऑर इफ यू वॉन्ट टू कॅल्क्युलेट व्हॉल्यूम, जर तुम्हाला क्यूबॉडीचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा असेल, इट इज L इंटू B इंटू H. राईट. सो इथे व्हिडिओ तुम्ही पॉज करून दोन्ही फिगर्स ड्रॉ करा आणि सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम हे जे दोन फॉर्म्युलेस हे तुम्ही नोट डाऊन करू शकता. ओके, लेट अस सी नेक्स्ट ऑब्जेक्ट. ओके, सो ऑब्जेक्ट इन द फिगर, दिस इज व्हॉट, काय आहे ऑब्जेक्ट? इट्स अ स्पियर. इट्स अ स्पियर. बघा, हे जे 3D ऑब्जेक्ट्स आहे हे 2D ऑब्जेक्ट्स पासूनच बनलेले आहेत. तुम्ही जर 2D ऑब्जेक्टला एक थर्ड डायमेन्शन दिलं, दॅट इज गोइंग टू बी 3D ऑब्जेक्ट्स. आपण सर्कल डिस्कस केला होता, तुम्ही जर पार्ट 1 मध्ये बघितलं असेल, आपण सर्कल डिस्कस केला होता. सर्कल काय आहे? 2D ऑब्जेक्ट आहे. ओके, त्याचपासून पुढे आपण स्पियर आणि हेमिस्फियर हे 3D ऑब्जेक्ट्स डिस्कस करणार आहोत. सो लेट्स से R, इट इज द रेडियस ऑफ स्पियर. सो surface area of sphere, the formula is 4 into pi r square. Okay, and volume of sphere is equal to 4 by 3 pi r cube. ओके, ते एक लक्षात ठेवायचं आहे, नेहमी तुम्हाला सरफेस एरिया इथे पॉवर रेडियसची 2 भेटेल आणि व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करताना तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? पॉवर किती आहे? क्यूब. कारण तुम्ही जर सरफेस एरियाचं युनिट लिहिलं तर ते किती येणार आहे? तर mm² येईल किंवा cm² येईल. आणि अगेन व्हॉल्यूमचं युनिट काय येणार आहे? cm³ और mm³. राईट. सो दिस इज दी ऑब्जेक्ट नंबर 3. नेक्स्ट फोर्थ ऑब्जेक्ट आपण डिस्कस करणार आहोत, दॅट इज हेमिस्फियर. दॅट इज व्हॉट? हेमिस्फियर. सो हेमिस्फियर अगेन वी आर कन्सिडरिंग, आपण डिस्कस करतोय, आपण कन्सिडर करतोय की या हेमिस्फियरची रेडियस किती आहे? R आहे. तर सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर, बघा हेमिस्फियर काय आहे? हाफ ऑफ स्पियर. तुम्ही जर हेमिस्फियरचं इथे जर पिक्चर बघितलं, याला जर तुम्ही कट केलं, या स्पियरचे 2 इक्वल पार्ट केले, तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल पार्टला आपण काय म्हणणार? हेमिस्फियर. तर मग स्पियरचा जर सरफेस एरिया 4 पाय r स्क्वेअर असेल, त्याला आपल्याला 2 ने डिवाइड करावं लागेल, तर ते किती येणार आहे? 2 पाय r स्क्वेअर. ओके, सिमिलरली व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर, अगेन स्पियरचा व्हॉल्यूम किती आहे? 4 बाय 3 पाय r क्यूब. याला परत आपल्याला आपण 2 इक्वल पार्टमध्ये त्याला डिवाइड करतो, बरोबर. तुम्ही जर डिवाइड केलं तर किती येणार आहे? 2 बाय 3 पाय r क्यूब. ओके, सो दीज आर दी फॉर्म्युलाज related to surface area and volume. Let us discuss the next, that is very important, that is the fifth one. काय आहे हा ऑब्जेक्ट? इट्स अ सिलेंडर. ओके, सो सिलेंडर, दिस इज द रेडियस ऑफ सिलेंडर. इट्स अ रेडियस ऑफ बेस, रेडियस ऑफ बेस. ओके, and h, it is what? Height of cylinder. It is what? Height of cylinder. Okay. सो याचा जर तुम्हाला टोटल सरफेस एरिया विचारला, ओके, पहिले आपण काय करूयात? कर्व सरफेस एरिया डिस्कस करू आणि त्याच्यानंतर आपण टोटल सरफेस एरिया बघू. बघा, सिलेंडरचा कर्व सरफेस एरिया, कर्व सरफेस एरिया. ओके, कर्व सरफेस एरिया म्हणजे हा एरिया. ओके, जो कर्व पार्ट आहे, सर्क्युलर पार्ट आहे. ओके, सो कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, इट इज 2 पाय r h. ओके, त्यानंतर टोटल सरफेस एरिया. बघा, टोटल सरफेस एरिया म्हणजे काय? एक कर्व सरफेस आहे ज्याचा फॉर्म्युला काय? 2 पाय r h प्लस हे 2 बेस पण आपल्याला दिसत आहे, बरोबर आहे. हे बेस काय आहेत? सर्क्युलर आहेत, बरोबर. मग यांचा एरिया किती येईल? पाय r स्क्वेअर, आणि खालच्या बेसचा स्क्वेअर हे किती येईल? एरिया पाय r स्क्वेअर. म्हणजे किती येईल? हे किती झालं? 2 पाय r स्क्वेअर. ओके, अँड नेक्स्ट व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. सो व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, द फॉर्म्युला इज पाय r स्क्वेअर h. ओके, अतिशय इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. व्यवस्थित फिगर आणि त्याचे फॉर्म्युलेस तुम्हाला लर्न करायचे आहेत.
ओके. आणि आर म्हणजे काय, रेडियस ऑफ बेस आहे, एच काय, हाईट ऑफ सिलेंडर. लास्ट ऑब्जेक्ट आपण बघणार आहोत दॅट इज कोन. ओके. या कोनमध्ये काही टर्मिनॉलॉजी ज्या इम्पॉर्टंट आहे. इकडे एच इज अगेन हाईट ऑफ कोन, हाईट ऑफ कोन. ओके. आर जो आहे इट्स अ रेडियस ऑफ बेस, रेडियस ऑफ बेस. आणि इकडे एक नवीन टर्मिनॉलॉजी आहे दॅट इज एल. एल इज कॉल्ड ॲज स्लांट हाईट. एल इज कॉल्ड ॲज स्लांट हाईट. ओके. बघा, दिस इज वॉट राईट अँगल ट्रायंगल. बरोबर आहे का. हा काय एक राईट अँगल ट्रायंगल आहे. या राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर तुम्ही पायथागोरस थेरम अप्लाय केलं तर तुम्हाला काय भेटेल, एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर. ओके. हे एक रिलेशन आहे, रिलेशन बिटवीन हाईट, रेडियस अँड स्लांट हाईट. ओके. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. कधी कधी एच आणि आर देतात आणि एल विचारतात स्लांट हाईट, किंवा एखादं अननोन असेल आणि थर्ड ते तुम्हाला डायमेन्शन्स विचारतील. त्यानंतर पुढे कॅल्क्युलेट करूया कर्व सरफेस एरिया ऑफ, कर्व सरफेस एरिया ऑफ कोन. द फॉर्म्युला इज पाय आर एल. ओके. नॉट पाय आर एच, इट इज पाय आर आणि स्लांट हाईट एल. नेक्स्ट इज टोटल सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया ऑफ कोन. बघा काय टोटल सरफेस एरिया, हा काय झाला तुमचा कर्व सरफेस एरिया. त्याचा फॉर्म्युला किती आहे, पाय आर एल प्लस इकडे एक बेस दिसतोय, बेसचा आपण एरिया कसा कॅल्क्युलेट करतो, पाय आर स्क्वेअर. सो पाय आर स्क्वेअर. बरोबर आहे. तुम्ही जर फॉर्म्युले व्यवस्थित समजून घेतले तरी मला इझिली ते लक्षात राहते. नेक्स्ट इज व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ कोन फॉर्म्युला इज 1/3 पाय आर स्क्वेअर एच. ओके. सो थोडं इथे केअरफुली तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की हे एक रिलेशन इम्पॉर्टंट आहे. कर्व सरफेस एरिया कॅल्क्युलेट करताना इथे स्लॅंट हाईट घ्यायचा आहे. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ कोन कॅल्क्युलेट करताना इथे काय आहे, हाईट आहे. या 2-3 गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. सो आय होप ऑल these 6 ऑब्जेक्ट्स आर क्लिअर टू एव्हरीवन. प्लीज पॉज द व्हिडिओ एकदा पॉज करा आणि सगळे फॉर्म्युलेज व्यवस्थित लिहून घ्या. तुम्हाला फॉर्म्युलेज लिहून असतील यू कॅन इझिली सॉल्व दी एक्झाम्पल्स. ओके. सो नेक्स्ट व्हिडिओपासून आपण एक्झाम्पल्स डिस्कस करूया. सो होप यू हॅव एन्जॉय दिस व्हिडिओ. प्लीज डू लाईक अँड सबस्क्राईब अँड कमेंट बिलो दी व्हिडिओ अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. नेक्स्ट पार्टमध्ये आपण याच्यावरचे एक्झाम्पल सॉल्व करूयात. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.